प्रथम सर्व पत्रकार बंधूंचे कोळकी ग्रामपंचायततर्फे हार्दिक स्वागत। आजचे पत्रकार परिषदेचे मूळ कारण असे आहे की आम्ही सत्ताधारी पक्षातून आम्ही विरोधी गट गेलो। त्याचं मूळ कारण आहे की आमची कामं होत नव्हती। प्रथमतः तुम्हाला सांगायचं तात्पर्य आहे की कोळकी गावात पहिल्यांदाच इतिहासात ही पत्रकार परिषद घेतली जात आहे। याचं मूळ कारण की जे आमचे सदस्य आहेत त्यांची कामं जाणीवपूर्वक डावलली जातात की जे आम्ही कामं सांगतो ती कामं ऐकली जात नाहीत, दुसरीच कामं केली जातात। सरपंच चालू मीटिंग मध्ये एक ठराव काढतात आणि दुसऱ्या ज्यात दुसरी कामं केली जातात, असं घडलं जातंय। त्यामुळे आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। येणाऱ्या महिना 2 महिन्याच्या ग्रामपंचायत निवडणूक लागणार आहे। सत्ताधाऱ्यांचे पायाखालची वाळू सरकलेली असल्यामुळे आमच्या सदस्यांची कामं डावलली जातात। जे आम्ही काम सांगल ते होय करतो, बघतो आणि सांगतो। ह्याच भाषेत फक्त आम्ही 6 महिने झालं ग्रामपंचायतमध्ये कारभार करतोय। ग्रामपंचायतीमध्ये लाखो रुपयाचा निधी पडून आहे, पण त्या निधीचा कुठेही उपयोग गावाच्या विकासासाठी उपयोग केला जात नाही। गावातील प्रमुख समस्या रस्ते, गटर्स, घाणीचे साम्राज्य बाकीच्या बाजूला, पाण्याची व्यवस्था बरोबर नाही, या अशा कारणामुळे आमच्या गावाची कार्यपद्धती आहे ही चुकीच्या मार्गाने चाललेली असल्यामुळे आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। गावात सगळीकडे घाणीचे साम्राज्य आहे, गावात गटराची व्यवस्था नाही, गावात पाणी वेळेवर येत नाही, गावात रस्ते व्यवस्थित नाहीत। या सर्व बाजू आम्ही आमच्या ग्रामपंचायत मासिक मीटिंग मध्ये ठणकावून आम्ही सांगतो किंवा या गावाचा ही समस्या आहेत, तर फक्त हो करतो ही उत्तरे दिली जातात आहे। आम्ही आमदार सचिन पाटील, खासदार रणजित नाईक निंबाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने गावात भरपूर निधी आणण्याचा प्रयत्न केला आहे। थोड्याच दिवसात ती कामं चालू होणार आहेत, पण जो काय ग्रामपंचायतीच्या वाटणीचा जो निधी आहे तो सरपंच, ग्रामसेवक यांना मागण्याचा प्रयत्न केला तर तो आम्हाला मिळत नाही। यामुळे आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। कोळकी ग्रामपंचायत मध्ये एक 6 महिन्यापूर्वी ठराव झालते ठराविक कामाची, त्याचं अजून टेंडर प्रोसिजर नाही। जाणीवपूर्वक राजकारण करायचं धार्मिक कामात। टेंडर आम्ही ओपन करा म्हणलं तर उडवाउडीची उत्तर द्यायची, राजकीय त्याला वळण द्यायचा प्रयत्न करायचा। आम्ही त्यांना सांगितलंय किंवा आम्हाला काय गावाच्या विकासा कामात राजकारण कुठेही आणायचं नाही, पण जे ठराव झाल्यात ती कामं तुम्ही चालू करा। आम्हाला काय तुम्ही कुणाच्या हस्ते उद्घाटन करा, आम्हाला काय त्याचं घेणं देणं नाही। पण आता राहिला एक ते 1.5 महिना ग्रामपंचायतला, या काळात काम होणे गरजेचे, पण तुम्ही ते तसं करत न करता बघू करू हीच उत्तर चालल्यात। असे बरेच प्रश्न आहेत। त्यांना आता आम्ही सांगितले तुम्ही जर नाही सहकार्य केलं तर आम्ही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्याकडे आम्ही तक्रार करणार आहे आणि आपल्या ग्रामपंचायत चौकशी लावायला सांगणार आहे। असं जर सहकार्य नाही केलं तर आम्ही चौकशी लावायला मंत्री महोदयांना लावणार आहे, कारण त्यांना पण सहकार्य करावं। कारण ह्याच्या आधी 30 वर्षाच्या काळात असं कधीच घडलं नाही ग्रामपंचायतीमध्ये की विरोधकाची कामं डावलणे, त्यांची कामं न करणे। पण ह्या 2-3 वर्षाच्या काळात पूर्णपणे असं डावलून कामं करणे, आमची कामं न करणे, त्याला एक राजकीय ओलं द्यायचं
कार्यक्रम यांनी केलेला आहे. तर असं होऊ नये या दृष्टीने आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. आम्ही ह्याच्या आधी जे सरपंच उपसरपंच त्यांना पूर्ण विरोधकांना सुद्धा घेऊन गावाचा विकास करण्याचा प्रयत्न केला, पण आता तसं दिसत नाही. पूर्ण आता राजकीय वलय द्यायचा प्रयत्न करतात. नमस्कार, सुस्वागतम. या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सर्व सहकारी, आपण सर्व भाजपचे कार्यकर्ते, माझे पत्रकार बंधू, आपण सर्वजण आज या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित झाला त्याबद्दल प्रथमतः मी आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते. फलटण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हटलं तरी आपण कोळकीचे नाव घेतो आणि एवढ्या मोठ्या गावामध्ये आज पत्रकार परिषद का लावली हा विषय सर्वांच्या मनामध्ये बिंबणारा आहे आणि सर्वांना त्या गोष्टीची खंत आहे की आज कोळकी सारख्या फलटण तालुक्यात नावाजलेल्या गावामध्ये पत्रकार परिषद का लागते. तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आज गेले 30 वर्ष आम्ही राजकारणात आहे आणि जवळजवळ 20 वर्ष आम्ही ग्रामपंचायतमध्येही आहे, पण अशी कधीच वेळ आलेली नाही. ही वेळ का आली तर आता चालूच्या बॉडीमध्ये सांगायचं म्हटलं तर पहिली गोष्ट म्हणजे एकमेकांशी व्यवस्थित कॉम्बिनेशन नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरपंच मॅडम काय करतात, ग्रामपंचायत मध्ये येतात, मासिक मिटिंगला येतात आणि चहा पिऊन जातात, दुसरं काही त्या करतच नाहीत. आम्ही प्रश्न विचारले त्यांना तर त्या प्रश्नाची उत्तर कधी देतच नाहीत. किती जरी विचारलं, मॅडम अहो आमची ही कामं का थांबवलेत तुम्ही, ती कामं का थांबवलेत तुम्ही, सह्या का करत नाहीयेत, तर मॅडम काहीच बोलत नाहीत. आणि जेव्हा आम्ही नंतर ग्रामसेवक अण्णांना विचारतो की मॅडम या प्रश्नांची उत्तरं देत नाहीत, तेव्हा अण्णाही हात मोकळे करतात आणि अण्णा म्हणतात या सभेचे मासिक मीटिंगचे अध्यक्ष कोण आहे, तुम्ही अध्यक्षांनाच प्रश्न विचारा. आणि मॅडम काहीच बोलत नाहीत. तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा? ग्रामसेवकही काय बोलत नाहीत आणि मॅडमही काय बोलत नाहीत. मॅडम फक्त मासिक सभेला येतात आणि बाकीचे 29 दिवस कोण बघतं, सगळा कारभार कोण बघतं, त्यांचे प्रतिनिधी बघतात. हे चालतं का कुठं? तुम्ही सरपंच आहे, एवढ्या मोठ्या कोळकी सारख्या गावात तुम्ही सरपंच आहे, तर तुम्ही फक्त नाममात्र का राहता? बाकीचे 29 दिवस कोण काम बघतं? तुमचे घरचे काम बघतात, ते बघतात पण असं करतात की व्यवस्थित काम बघतच नाहीत ना. ह्याचं काम करायचं नाही, त्याचं काम करायचं नाही, विकास कामे अडवायचे. गेले मी तुम्हाला सांगते 20/5/2025 मे महिन्यात मालोजी नगर वार्ड क्रमांक 3 मधून मी निवडून आलेले आहे. तर आमच्या मालोजी नगर वार्ड मधील हनुमान मंदिराचं काम, सुशोभीकरण, अंगणवाडी आणि अभ्यासिकेचे सुशोभीकरण, ऑल कंपाऊंड अशी आमची कामे होती आणि ती कामे सर्व मीटिंगच्या समोर मंजूर झाली. सगळ्यांनी त्याला मंजुरी दिली. पण ते काय झालं, आता गेली जवळजवळ 5-6 महिने झालं मॅडम असंच खेळवत चाललेत आम्हाला. डीएससी देत नाहीत, त्याच्यावरती काम मंजूर आहे, टेंडर मंजूर आहे, तुम्ही डीएससी देत नाहीत. गेल्या मीटिंगला तर विकास भाईंना सर्व सदस्यांना विचारा, मी मीटिंग अडवली, तुम्ही सही केली तरच मी मीटिंग पुढे चालून देईल, नाही तर मीटिंग चालून देणार नाही. पण त्यावरही काही नाही. सर्व सदस्यांना 17 सदस्यांना तुम्ही विचारा, सर्व सदस्य त्या दिवशी होते, तर ते सर्वांच्या समोर म्हटले की मॅडम मी 2च दिवसात सही करते आणि तुमचं काम चालू करते. फक्त बोलतात. आणि मी तुम्हाला सर्वांना सांगते की मीटिंगला एक विषय होतो आणि ती कामं अजिबात सुद्धा होत नाहीत. मीटिंग मध्ये एक विषय, मग मीटिंग मधला विषय होत नाही तर ह्या मीटिंग कुठं चालतात हे तुम्ही पण जाणून घ्या. मीटिंग मधले विषयच होत नाहीत आणि झाले विषय तर ती कामं आमची होत नाहीत, बाकीच्याच कामाला प्राधान्य दिले जातं. मग मीटिंग 5च्या पुढे चालतात, कुठं बसून चालतात, हे तुम्ही सगळे जनतेनेही याचा अभ्यास केला पाहिजे. याच्या अगोदर हे कधीच होत नव्हते. दत्तूपंत अण्णाही होते बरेच वर्ष सरपंच, पण त्यांनी कधी असं विरोधकांना, काशीदबाईंना माहितच आहे ते विरोधक होतेच अगोदर, असं कधी कुणाला डावललं नाही की कुठल्याही पक्षाची ग्रामपंचायत असू द्या, सर्व पक्षांना बरोबर घेऊनच काम केलेले आहेत. मग या 5 वर्षातच असं का होतंय हा अभ्यास जनतेने सुद्धा करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि सगळ्यात गोष्ट एक मला महत्वाची म्हणजे खूप वाईट वाटलं आणि खंत आहे, पाठीमागच्या काळात खूप पाऊस होता, त्या पावसाच्या वेळेस स्वतः आमदार आले होते आमच्या वार्डमध्ये. मोरेंच्या घरात एवढं पाणी झालं होतं. आज आमचा वार्ड आहे, आम्ही फक्त वार्डचाच विषय घेत नाही, पूर्ण गावाचा, कारण मी पण एक माजी सरपंच आहे, मी सर्व गावाचा विचार करत असते. परंतु जेव्हा माझ्या वार्डावर विषय येतो तेव्हा स्वतः आमदार साहेब आले होते त्या ठिकाणी. आमदार साहेबांनी पाहणी केली, त्यांनीही सांगितलं की
MSCBच्या तिथून चारी काढून घ्या, काही JCB वगैरे लावून काय करायचा आहे तो खर्च करा. आम्ही JCB लावून ते पाणी इकडे येण्यापासून अडवलं, तर ग्रामपंचायत मध्ये आम्ही JCB लावला, आमच्या वार्डातून JCB लावला म्हणून त्या जे काय कॉन्ट्रॅक्टर होती त्याची बिलं काढली नाहीत. मग तुम्ही जाणून बुजून आमच्यावर ह्या गोष्टी करतायत, आमच्यावर अशा कुरबुड्या तुम्ही करतायत असं माझं स्पष्ट मत आहे. सरपंच मॅडम बोलणार नाहीत, 29 दिवस दुसरंच कोणतरी येऊन बघणार, हे चालणार नाही. आणि मी मार्चिक मीटिंग मध्ये सुद्धा खणकावून सांगितलं होतं की जे सरपंच आहेत त्या सरपंचांनीच काम बघायचं. आम्ही पण सरपंच होऊन गेलोय, त्याच्या अगोदर पण नाळे मॅडम झाल्या, कोरडे मॅडम झाल्या, त्यांच्या घरच्यांनी कधी लक्ष दिलं नाही. मग तुम्ही लक्ष देताय तर व्यवस्थित पण लक्ष देत नाही ना. ठराविक जणांची कामं अडवायची, ठराविक जणांची कामे करायची. इलेक्शन आलंय, तुमच्या वार्डातली कामं करायची तुम्हाला कसं कळतं? आणि आता सगळे कोळकीतील सगळेजण सुशिक्षित आहेत, सर्वांना कळतं काय सत्य आहे आणि काय असत्य आहे. सर्व सुशिक्षित वर्ग आहे, त्यामुळे किती कामं केली काही केलं तरी सर्वांना सर्वच माहित आहे. त्यामुळे असे करू नये असं माझं ठाम मत आहे. आणि गेली 5 वर्ष जेव्हापासून ही बॉडी आली आहे सतत हे विषय होत आहेत. आम्ही वरिष्ठ नेत्यांपर्यंत पण ह्या तक्रारी केल्या, परंतु त्यात काहीच बदल नाही. काहीच बदल नसल्यामुळे आम्ही नंतर आदरणीय रणजितदादांच्या पक्षामध्ये गेलो, कारण दादांचं आपण बघतोयच आता कितीतरी लाखाची कितीतरी कोटीची कामं दादांनी मंजूर करून आणलेली आहेत. आदरणीय जिजामाला वहिनींचं त्यांना सहकार्य असतं. आमदार आपण बघतोय, एक शेतकऱ्याचा मुलगा जो आमदार झालाय, पण आमदार साहेब तळागाळात येतात. आम्ही बघतोय ज्या ठिकाणी समस्या आहे तिथं आमदार साहेब आहेत. रणजितदादांचे भाऊ शमशेरदादाही त्यांना चांगल्या प्रकारचं सहकार्य करत आहेत. आणि जेव्हा आम्ही आलो या ठिकाणी आमचे जयकुमार दादा असतील किंवा बाळासाहेब काशीद असेल, संदीपबाई नेवसे असतील, सर्वच भाजप कार्यकर्त्यांनी आम्हाला एवढ्या चांगलं म्हणजे आमचं अभिनंदन केलं आणि आम्हाला चांगल्या प्रकारे स्वीकारलं. आज आम्ही ग्रामपंचायतचे 8 सदस्य आणि पंचायत समितीचे सचिन भैया रणवरे असा 9 जणांनी प्रवेश केला. म्हणजे आम्हाला कुठंतरी काहीतरी गोष्टी टार्गेट होत होतं. कुणालाही 30-30 वर्ष केलेला पक्ष सोडताना एवढं सोपं नसतं, पण त्याच्या पाठीमागे तेवढा त्रासही झालेला असतो. म्हणूनच आम्ही अशा काही गोष्टींचे निर्णय घेतले आणि भाजपमध्ये प्रवेश केला. आज बघतोय आम्ही दादांचं प्रतिनिधित्व बघतोय, दादा चांगल्या प्रकारची कामं करत आहेत. आणि आम्ही पक्षप्रवेश करायच्या अगोदरही दादांची मीटिंग घेतली. आज आपण कोळकीसारखं बघतोय, आज जरी 8,000 लोकसंख्या असली तरी आज बघतोय आपण 25-30 हजार लोकसंख्या आहे. फलटण तालुक्या शहर लगतच हे गाव कोळकी आहे, त्यामुळे दिवसेंदिवस लोकसंख्या या कोळकीमध्ये वाढतच आहे. त्या समस्या सोडवणं, आज आमची बॉडी आहे, उद्या दुसरी बॉडी येईल, तुम्हाला ह्या समस्या तर सोडवल्याच पाहिजेत ना. मग त्यामुळे आज ग्राम निधी असेल किंवा काय 15 वित्त आयोगाचा निधी असेल, आमदार फंड असेल, खासदार फंड असेल, काही जे फंड असतील ते आपल्याला कोळकीतून खेचूनच आणावं लागणार आहेत, कारण हे गाव मोठे आहे. आणि त्यासाठी आम्ही सर्वजण चांगल्या प्रकारे प्रयत्न करणार आहोत. दादांनी आम्हाला शब्द दिला. आज आपण बघतोय कोळकीसारख्या गावामध्ये 2-2 दिवसांनी पाणी येतं. आता तर काय कॅनलचा प्रॉब्लेम असल्यामुळे हा महिना सोडून द्या, पण रेग्युलर सुद्धा आपल्याला 2-2 दिवसानंतर पाणी येतं. पण दादांनी आम्हाला शब्द दिला की आपण एक मोठी स्कीम आणू, दररोज मुबलक पाणी कोळकीला येईल असा आम्हाला शब्द दिला. मग आज नेता आपल्याला एवढा शब्द देतोय आणि कोळकीचं नंदनवन होतंय. आम्ही फक्त विकासासाठी गेलेलो आहे. आमचं फक्त पहिल्यापासून सामाजिक काम करणे आणि विकासाच्या पाठीमागे जाणे हाच आमचा पहिल्यापासून ध्यास होता आणि तो पुढेही राहणार आहे. त्या व्यतिरिक्त आमच्याकडे दुसरं काही नसणार. आम्ही सामाजिक बांधिलकी जपणारी माणसं आहोत, सर्वांच्या सुखदुःखात जाणारी माणसं आहोत. तुम्ही कधीही माझा इतिहास पाठीमागचा बघा, ज्या ठिकाणी सुख असो दुःख असो त्या ठिकाणी मी उपलब्ध असते आणि इथून पुढेही आम्ही उपलब्ध राहणार आहोत. आज ही पत्रकार परिषद घेतली, मला खूप वाईट वाटतं की एवढ्या मोठ्या गावात आज आम्हाला पत्रकार परिषद घेण्याचा ही वेळ आली. ही यायला नव्हते पाहिजे, पण ही वेळ आणली असं मी म्हणते. आणि आपण सर्वांनी आज या ठिकाणी आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपणा सर्वांचे धन्यवाद. प्रथम मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करते, जमलेल्या सर्व लोकांचे स्वागत करते. आता सगळ्या ग्रामपंचायत कोळकी हे सगळं कोळकी ग्रामस्थ वासियांसाठी आहे. त्यांचा विकास झाला तरच ग्रामपंचायत कोळकीचं नाव चांगलं होणार. तर तरीसुद्धा आमच्या इथे ग्रामसेवक आमची कामं करत नाहीत.
ग्रामसेवक आमची कामे करत नाहीत. आता आमच्या अक्षतनगरमध्ये गार्डनमध्ये किती घाण झालेली आहे, तरी सुद्धा स्वच्छता नाही. परत अक्षतनगरमधल्या रस्त्यांची कामं मंजूर झाली तरी रस्ते तयार केले जात नाही. तसेच टर्फचं मंजुरी मिळून सुद्धा 6 महिने झाले तरी तिथे काहीच बनवलं जात नाही आहे. आणखी लोकांच्या सेवेसाठी पाहिजे ते विकास होत नाही. असं हे ग्रामपंचायत कोळकीचं काम आहे. ग्रामसेवकांनी काम करावं व्यवस्थित, असं एवढंच मला सांगायचं आहे. जास्तीत जास्त कशी लोकांना सेवा देता येईल, हे विकास कसा करता येईल, हे सगळं ग्रामपंचायत कोळकीने बघावं. एवढं बोलून मी बस. नमस्कार, मी प्राजक्ता काकडे. गेले 5 वर्ष झाले आमचे 15% मागासवर्गीयमधून जे येतात ना, त्यातली काही सुद्धा कामे आमची झाली नाहीत. मागासवर्गीयमधून बरीच कामे आमची थांबवली गेली. मागासवर्गीय सदस्य असल्यामुळे आमची कामे बरीच थांबवली गेलीत, काहीच कामे झाली नाहीत आमची. नमस्कार, मी सौरपाली सागर चव्हाण, वार्ड क्रमांक 3 मधून आहे. आतापर्यंत बघता तर प्रत्येक मिटिंगला आम्ही हजर असतोच, पण कुठलेही विषय सांगायचे झाले तर सरपंच मॅडम टाळाटाळ करतात. विषय आत्ता होतात आणि नंतर विषय बदलले जातात. धार्मिक कार्यक्रमातून 6 महिने झालं मंजुरी झालेली आहे, तरी पण त्याच्यात काही राजकीय कारणामुळे ती थांबवून ठेवलेली आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे की लवकरात लवकर ही कामं पूर्ण करावीत, कोणतंही राजकारण न करता दिलेली कामे मंजूर झालेली करावीत. आत्ताच आमच्या सर्व सदस्यांना सांगितलं की कशा पद्धतीने आमची कामं अडवली जातात. तर सत्ताधारी मुद्दाम आमची अडवणूक करत आहेत. केवळ गटाची सत्ता, त्यांच्या गटाची सत्ता आता ग्रामपंचायत कदापि येणार नाही. येणार नसल्यामुळे ते हा केविलवाना प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. त्यामुळं मला त्यांना एक सांगायचंय, जर आपण आता इथून पुढे जर नाही सहकार्य केलं तर आपल्याला आम्ही अशा पद्धतीनं हे करून घेऊ की आपण कामं केली पाहिजेत, नाहीतर अन्यथा आम्ही पुढच्या मार्गानं आपल्याला उत्तर देऊ. तुम्ही एक सांगितलं मगाशी की मोठ्या प्रमाणात पैसे शिल्लक आहेत. किती पैसे शिल्लक आहेत? अहो, ग्रामनिधीचं आमचं आता जवळ 70-75 लाख शिल्लक आहे. 15 वित्त आता संपवता म्हणजे आहे, पण शिल्लक आहे थोडाफार. तो काय त्याच्यातलं पण ते असे ठराविक जणांचीच कामं करायची. आमची कामं यातलं ग्रामनिधीतनं किंवा 15 वित्त मधली कोणाचीही कामं घेतलेली नाही. त्यांना जाणून बुजूपूर्वक काम करायचं नाही. जवळजवळ 47 लाख 15 वित्त आयोग शिल्लक आहे आता सध्या. ग्रामनिधी 70-75 लाख रुपये शिल्लक आहे. मॅडम म्हणले की अनुसूचित जातीचा काम केले जात नाही. त्या संदर्भामध्ये तुम्ही अनुसूचित जाती आयोगाकडे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या विरोधात जाणार? अहो, बजेटमध्ये त्यांच्या वार्डातली कामं धरली होती, ते सुद्धा कॅन्सल केली आणि दुसऱ्या वार्डात नेलं. बजेट मधली काम वार्ड क्रमांक 6 मध्ये फक्त 15 म्हणजे मागासवर्गीय आहेत का? तुम्ही अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे सरपंच आणि ग्रामसेवक नाही, इथून आता तक्रार दाखल करणार आहे. आता 4 कामं जवळ धरले ते 6 नंबर वार्ड मध्ये. आमच्याकडे वार्डनुसार मागासवर्गीय याची यादी आहे, पण जिथं लोकसंख्या कमी आहे तिथं निधी वापरला जातोय आणि जिथं लोकसंख्या जास्त आहे तिथं निधी वापरला जात नाही. विशेष कुठे येतो ते मंजूर आहेत म्हणतायत का? त्याच्यामुळे तुमच्याकडे वापरायचा प्रश्न येणार नाही. बजेट मधली जी काम आहेत ना, मंजूर काम आहेत म्हणतायत नाही तेच केली नाही का, तेच दुसरं वापरता येणार नाही. जर एका कामासाठी मंजूर असेल तर दुसरीकडे कसं वापरता येईल? आता मागासवर्गीय ना, किती सदस्य आहेत? आम्ही 8 जण आहे. 69 जण. 9 आहेत. अविश्वास का नाही, आता कशाला एक इलेक्शन राहिलेलं आहे 1 महिन्यासाठी.
नेमकं हे कोण करते असेल तुमची ऍक्शनच काय नसेल तर हे असंच चालू राहणार. नाही आम्ही आता एवढे दिवस त्याच्या संबंधित तुम्ही दुसरंच उत्तर देताय. अविश्वास का आणत नाही त्याच्या संबंधित तुम्ही तिसरंच सांगताय. 6 महिने राहिले 2 महिने राहिले पत्रकार परिषद झाली त्याच्यावर उत्तर नाही. ऍक्शन झाली पाहिजे तर नाही घेणार आहे ऍक्शन घेणार आहे. त्यांना सांगितले आता आम्ही येणार झालेली मासिक मिटिंग आहे ना त्यात सांगितले असं जर घडलं त्या मासिक मीटिंग मध्ये सांगितलेलंच आहे. आता इथून पुढे जर कामं नाही झाली तर आम्हाला तो मार्गही स्वीकारावा लागणार आहे. तुम्ही आता सांगितलेलं की ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे तुम्ही तक्रारीसाठी तक्रार करताना कोणकोणती विषय प्रामुख्याने तुम्ही घेणार? तेच गावातले प्रमुख जे प्रलंबित काम आहेत ती जर नाही झाली तर आम्ही जाणार आहे तक्रार करणार किंवा चौकशी लावणार आहे. नेमकं हे करतंय कोण? नेमकं कोणावर त्या रुपये नाही काय सरपंच उपसरपंच ग्रामसेवक काय ग्रामसेवकांना सगळे जे टेंडर आहेत सगळे फ्लॅश केलेत. फक्त केवळ अडवणूक करायची आणि टेंडर पास करायचं नाही. प्रोसेस त्यांना करून ठेवली. सगळी ऑफिशियल जी प्रोसेस आहे ते कामाचे आमचे 2-3 कामं त्यांनी केलेले आहे. फक्त सरपंच पुढील दिशे देऊन टेंडर ओपन करत नाहीत. तुम्ही तालुक्यामध्ये आणि राज्यामध्ये सत्तेत आहात, आमदार तुमचे आहेत, दादांच्या नेतृत्वातून काम करणार, तर ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची तुम्ही मागणी यापूर्वी केली आहे का आणि यापुढे करणार आहे? नाही केलेली होती ह्याच्यापूर्वी पण काय त्यांना सहकार्य करतो म्हणलं पण ते पण असंच करतो. तक्रारीवर काय ऍक्शन तक्रारी का त्यांना घेतली की आमची 2 कामं त्यांना ग्रामसेवकांना पण तिथनं पुढं त्यांना जे प्रोसेस केली ऑफिशियल तर सरपंच मॅडमने तिथनं त्यांना डिशी देऊन सही करून टेंडर ओपन केलं नाही. गेली 6-7 महिने आम्हीच चाललेलं तक्रार दिली त्यांना घेतलं बोलून सांगितलेलं किंवा असं ना करू त्यांची पण कामं करा. समज दिला होता ग्रामसेवकांना. हा तुम्ही नाही येऊन तिथं मिटिंग झाली आमची. हो लेखी तक्रार सांगितलं त्यांना किंवा सगळं असं नाही चालत म्हणून. नाही तोंडी पण दिली ते लेखी पण दिली ती. हा तोंडी पण दिली लेखी पण दिली आहे आमच्याकडे आहे. वारंवार ह्या गोष्टी घडत असल्यामुळेच हे करावं लागलं. आता त्यालाच आता येणाऱ्या पत्रकार झाल्या बघू आम्ही त्यांच्या जातो व्हिडिओला भेटतो. आता जे होते आपल्या ग्रामपंचायत सदस्यांनी जे म्हणलं त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गावामध्ये ज्या पद्धतीचं मनमानी कारभार चालू आहे. खरं तर हे सदस्य जनतेतनं निवडून आलेले आहेत. लोकांची कामं झाली पाहिजे एवढ्याच माफक अपेक्षा त्यांच्या होत्या. वारंवार मासिक मिटिंगमध्ये मागणी करून सुद्धा त्यांची मिटिंगमध्ये विषय घेतले जात नाहीत. मिटिंगमध्ये विषय घेतले जातात मंजूर केले जातात पण प्रत्यक्षामध्ये कामं दुसरी केली जातात. म्हणून आज आपल्यासमोर आपल्या माध्यमातून जनतेच्या पर्यंत जाण्याचा हा एक प्रयत्न त्यांनी या माध्यमातून केलेला आहे. बाकी या गावामध्ये ज्या पद्धतीनं सत्ताधारी काम करतात या गावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गावामध्ये भ्रष्टाचाराची ग्रामपंचायतीची मालिका आहे. थोड्याच दिवसामध्ये आम्ही त्याही बाबतीमध्ये पत्रकार परिषद घेऊन या बाबतीमध्ये आम्ही लवकरच खुलासा करणार आहे. शेवट जनतेनं यांना निवडून दिलेलं आहे. आज ते भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत. लोकांची कामं झाली पाहिजे एवढी माफक अपेक्षा म्हणून आज तुमच्या सगळ्यांच्या समोर ते आलेले आहेत. या गावामध्ये सरपंच असतील आणि ग्रामसेवक असतील हे दोन्हीही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. दोघंही त्याच पद्धतीनं कामकाज करतात. सातत्यानं सदस्यांच्या मध्ये कशी भांडणं लागतील ही बघायची भूमिका ग्रामसेवकाची आहे आणि म्हणूनच गावाचा विकास काय अंतरावर थांबलेला आहे. आजही आपण बघतोय गावातले रस्ते असतील मूलभूत सुविधा ज्या जनतेला लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या संदर्भामध्येच आज पत्रकार परिषद घ्यायचा निर्णय झालेला आहे. आणि भविष्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी आता सदस्य म्हणून किंवा उपसरपंच म्हणून विकासनं सांगितलं आम्ही नक्कीच या बाबतीमध्ये आक्रमक भूमिका घेऊ. लवकरात लवकर जे प्रश्न आमचे प्रलंबित आहेत ज्या मागण्या त्यांनी मान्य केल्या नाही तर आमच्याकडे एक ग्रामपंचायतीच्या कारभाराचा चौकशीचा अहवाल एक आलेला आहे. त्या अहवालामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कुळकीच्या ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झालेल्याचा खुलासा आहे.
लेखी आहे. त्याही बाबतीमध्ये आम्ही लवकरच या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्याकडे या बाबतीमध्ये तक्रार करणार आहे आणि लवकर जनतेसमोर हे विषय घेऊन जाणार की नेमकं काय काय घडलंय. आज तुमच्या माध्यमातून एवढंच सांगायचा प्रयत्न होता, सत्ताधाऱ्यांचे कामं झाली पाहिजेत तर झाली पाहिजेत, आमचंही त्याला दुमत नाही, परंतु जे सदस्य या प्रभागातून निवडून गेले ती जनता याच गावातली आहे, त्यांची कामं झाली पाहिजे एवढीच एक अपेक्षा आहे त्या माध्यमात. भ्रष्टाचाराचा आरोप करताय, किती संख्येचा भ्रष्टाचार, किती रकमेचा भ्रष्टाचार झालाय आणि काय झालाय याबाबतचे काय पुरावे आहेत? त्या बाबतीमध्ये लवकरच आम्ही तुम्हाला याचा खुलासा देऊ. आमच्याकडे अहवाल त्याचा प्राप्त झालेला आहे. आज फक्त एक सांकेतिक तुम्हाला विषय विकासाच्या माध्यमातून होते, तुम्हाला त्याच्याही बाबतीमध्ये लवकरच आम्ही पत्रकार परिषद घेऊ, जनतेसमोर जाऊन जनतेसमोर हे सगळे विषय आम्ही घेऊन जाणार आहे. आणि या गावामध्ये भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आमचे आज खासदारांच्या नेतृत्वाखाली, आमदारांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणण्याचं काम आम्ही करतोय. हे निधी आणत असताना आम्ही सत्ताधाऱ्यांनाही सांगतोय की आम्ही काम करत असताना या गावाच्या विकासासाठी काम करतोय, आम्हाला विकास पाहिजे, त्याच्यामध्ये राजकारण बघू नये अशी आमची माफक अपेक्षा. आज आम्ही त्यांच्याकडे जातोय, तुम्ही तुमची काही कामं असतील ते सुचवा असंही आम्ही त्यांना सांगतोय. परंतु जे स्थानिक निधीबोध असणारे म्हणजे 15 वित्त आयोगातलं असतील, ग्रामनिधीतनं जे असतील ते प्रश्न शेवट त्यांच्या हातामध्ये सत्ता असल्यामुळे ते करत नसतील. आज आम्ही कुळकीमध्ये 84 कोटी रुपयाची पाण्याची योजना खासदारांच्या माध्यमातून मंजूर करून घेतली. मुख्यमंत्री सडक योजनेतनं 3,90,00,000 रुपयाचा रस्ता मंजूर करून घेतला. छोटे मोठे रस्ते 25-15 असतील, 30-54 असतील, या माध्यमातून कमीत कमी 1 कोटी रुपयाचे रस्ते आम्ही मंजूर केलेले. आणि ते करत असताना ज्या भागामध्ये विकास झाला नाही अशी कामं सुचवलेली, आम्ही अशी कामं घेतलेली आहेत की ज्या बाबतीमध्ये आतापर्यंत 25-30 वर्षामध्ये कुठं खडा पडला नव्हता. अशी माणसं आहे की जिथं आम्हाला मतदान आमचं जरी नसेल पण तो गावातला प्रतिनिधी आहे, गावं लोक त्या ठिकाणी राहतात, म्हणून त्या ठिकाणी आम्ही निधी टाकलेला आहे. खासदारांच्या माध्यमातून आम्ही 40 हायमॅक्स घेतली की ज्या ठिकाणी आतापर्यंत वाडी वस्तीवर लाईट नव्हती अशा ठिकाणी सोय केली. आज या गावामधल्या या परिसरातल्या काही मुलं अभ्यासाला पुन्हा मुंबईला MPSC UPSCच्या अभ्यासाला जातात, त्यासाठी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या ह्याच्यामध्ये एक अभ्यासिका मंजूर करून घेतली. अद्ययावत पद्धतीचं फर्निचर त्या ठिकाणी आता सुरू आहे. शेवट हे करत असताना हा एकच विषय होता की अभ्यासिका आम्ही ज्या ठिकाणी करतोय त्या ठिकाणी ग्रामपंचायतीनं एक कंपाऊंड वॉल बांधून द्यावी एवढीच मात्र अपेक्षा या सदस्यांची होती. त्याचं कारणही असं होतं की ती जर ते कंपाऊंड झालं तर अभ्यास करणाऱ्या मुलांना त्या ठिकाणी डिस्टर्ब होणार नाही आणि एक चांगला उपक्रम या गावामध्ये करत असताना कोणी राजकारण करू नये एवढीच आमची त्याच्यामध्ये अपेक्षा होती. या बाबतीमध्ये आम्ही सगळेच वरिष्ठ सरपंच असतील किंवा ग्रामसेवक असतील यांच्याकडे वारंवार विनंती केल्या होत्या की बाबा सत्ताधारी तुम्ही आहात, नारळ फोडायचं काम तुम्हीच करा, आमचं काय म्हणणं नाही, शेवटी जनतेची कामं झालं पाहिजे एवढ्या एक माफिक अपेक्षा होत्या. परंतु ते गेली 1.5-2 महिने झालं सातत्यानं ही लोक भांडतायत पण तो विशेष त्याच्यामध्ये जात नाही. आणि मग नाईलाजानं ह्या बाबतीमध्ये आपल्याशी संवाद साधावा लागला, लोकांशी संवाद साधावा. ह्यातनं तुमच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना सुदबुद्धी सुचावी की जे विकासाची कामं आहेत ते गावामध्ये झाली पाहिजेत. शेवट निवडणुका आल्यानंतर राजकारण हा विषय त्याच्यामध्ये यावा एवढीच अपेक्षा आहे. आता जे ग्रामपंचायत सदस्य ज्या आपल्या बाजूला आणल्या त्यामध्ये असं दिसून आलं की सत्ताधारी सहकार्य करत नाहीत, त्याचबरोबर ग्रामविकास अधिकारी देखील सहकार्य करत नाहीत, राजकारण आपल्या. कालच फलटणमध्ये सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आले होते, त्यांनी जाहीरपणे सांगितलंय की जर कोणी अधिकारी राजकीय हेतूने जर कोणाला पुढाऱ्याला पाठबळ देत असेल तर त्याची बैठ केली जाणार नाही आणि अशा प्रकारे जर कुणाचं नाव पुढे आलं तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे जर त्या अनुषंगाने ग्रामविकास अधिकाऱ्यांची आपण तक्रार पालकमंत्र्यांकडे करणार म्हणजे खऱ्या अर्थानं पालकमंत्री देखील बोलल्याप्रमाणे कारवाई करतील न करतील हे जनतेला देखील दिसून येईल. नक्कीच या बाबतीमध्ये आपण पालकमंत्री महोदयांच्याकडे या बाबतीमध्ये तक्रार करणार आहोत, ग्रामविकास मंत्र्यांच्याकडेही तक्रार करणार आहोत. आम्ही फक्त त्यांना यापूर्वी विनंत्या करत होतो, आता जर त्यांनी विनंत्या सोडून जर ही असेल तर शेवट आम्हाला नाईलाज की या बाबतीमध्ये आम्हालाही पुढे जावं लागेल. बदल केला तर तो कायद्याने गुन्हा आहे, तर आपण उद्या त्या प्रोसिडिंगच्या माहितीच्या अधिकाऱ्याखाली माहिती मागून संबंधित ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल करणार नाही. ते आता प्रोसिडिंगच्या नकला हातात आल्यानंतर जे मीटिंगमध्ये जे काही विषय झाले असतील
आणि मीटिंग 20 पाचचं ठराव आहे, 20 पाचचे. 20 पदचा ठराव आहे. तरी ते एक पण काम झालं नाही आणि दुसरेच काम नाही. म्हणजे आता तो हा ठराव आहे, म्हणजे 20 पाच. नाही जे ऐका ना, जे प्रोसिडिंगला जर विषय असा आलेला असतील, मंजूर विषय झाले असतील आणि ते मंजूर विषय आपल्या समोर या माध्यमातून आलेले आहेत आणि ते विषय न घेता अन्य जर काही कामं त्यांनी केली असतील हे सोडून, तर त्या बाबतीमध्ये नक्कीच आम्ही तक्रार दाखल करू. सूचकाने